नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट श्रीकांत होवाळ आणि तुम्ही पाहता आपल्या देशाचा आणि तुमच्या हक्काचा बुलंद आवाज निर्भय लोकतंत्र. लोकशाहीत 12 वर्ष ही काय लहान काळ नाही, पूर्ण एक तप. 2014 मध्ये या देशात सत्ता परिवर्तन झालं तेव्हा करोडो लोकांच्या डोळ्यासमोर एक आशेचा किरण होता. बजेट बिघडवणाऱ्या सरकारला सत्तेवरून खाली खेचा, तरुणांना रोजगार द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या अशा घोषणा देत एका नव्या सूर्योदयाचा उदय झाला. तो पूर्ण देशाने पाहिला. 12 वर्ष देशात खूप काही घडलं. कलम 370 हटलं, भव्य राम मंदिर झालं, देशात हायवेचं जाळं निर्माण झालं, डिजिटल क्रांती झाली खरी, हे सरकारचं यशच आहे. पण लोकशाहीचा खरा ताळेबंद केवळ चकाचक हायवे आणि मोठमोठ्या घोषणा करून ठरत नाही, तर तो ठरतो शेवटच्या माणसाच्या जगण्यावरून. आज 12 वर्षानंतर जेव्हा विकासाचा ढोल वाजवला जातोय, तेव्हा या देशाचा पाया असलेला सामान्य माणूस, शेतकरी आणि तरुण काही मूलभूत प्रश्न विचारतो या सरकारला. आज निर्भय लोकतंत्रवर आम्ही कोणताही राजकीय अजेंडा घेऊन आलेला नाही. आज आम्ही घेऊन आलो आहेत जनतेच्या दरबारातील सर्वात मोठे 12 थेट प्रश्न. तर चला सुरू करूया. महागाईचा भस्मासूर आणि सामान्यांचं बजेट. पहिला आणि सर्वात वेदनादायी प्रश्न. महागाई. 2014 मध्ये 410 रुपयांना मिळणारा गॅस आज 1000 रुपयाच्या वरती पोहोचलाय. पेट्रोल डिझेलच्या किमती 100 पार झालेल्या आहेत आणि सर्वसामान्याचं कंबरड मोडलंय. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चं तेल स्वस्त असूनही देशातील किरकोळ बाजारात त्याचा फायदा जनतेला का मिळत नाही? खाद्यतेल, डाळी, दूध आणि भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. आजचे दिनच्या आश्वासनातून सामान्य माणसाच्या खिशाची झालेली लूट कधी थांबणार आहे? सरकारकडे महागाईवर ठोस नियंत्रण मिळवण्याचा काय प्लॅन आहे? सरकार यावरती ठोस नियंत्रण का करत नाही? का पावले उचलली जात नाहीत? प्रश्न दुसरा. डिग्र्या हातात पण नोकऱ्या कुठे आहेत? बेरोजगारीचा विळखा. दुसरा थेट प्रश्न. देशाच्या तरुणाईचा. दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. आज 12 वर्षानंतर देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुण हातात पदव्या घेऊन स्पर्धा परीक्षेच्या पाठीमागे लागलेला आहे. IT क्षेत्र असो किंवा मॅन्युफॅक्चरिंग असो, तरुणांच्या नोकऱ्या जात आहेत. बरं, सरकारी भरत्या वर्षानुवर्षे रखडलेल्या आहेत. जेव्हा एका शिपायाच्या जागेसाठी हजारो इंजिनियर आणि पोस्ट ग्रॅज्युएट अर्ज करतात, तेव्हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा आणि रोजगाराचा काय अवस्था झालेली आहे हे सांगायला कोणत्या आकडेवारीची गरज लागत नाही. पेपर फुटीचे सत्र आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार. तिसरा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा. खून करणाऱ्या यंत्रणेबद्दल. मागील काही वर्षात देशात पेपर फुटीचे एक मोठे रॅकेट समोर आले आहे. नीट परीक्षा असो, UGC नेट असो किंवा राज्यभर चालणाऱ्या स्पर्धा परीक्षा असो, प्रामाणिकपणे दिवस आणि रात्रभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टावर पेपर फुटीचे माफिया पाणी फिरवत आहे. वर्षानुवर्षे अभ्यास करायचा, पालकांनी कर्ज काढून फी भरायची, ऐन परीक्षेच्या वेळी पेपर फुटायचा. या परीक्षा आणि या शिक्षण माफियावर, या पेपर फुटीच्या सूत्रधारांवर वचक निर्माण करण्यास सरकार अपयशी ठरला आहे का? सरकार पावलं का उचलत नाही? अन्नदाता सुखी की दुःखी? शेतकऱ्यांचा संघर्ष. चौथा प्रश्न. देशाच्या अन्नदात्याचा. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. आज 2026 उजाडलंय, तरी उत्पन्न दुप्पट झाले की खर्च दुप्पट झालाय? खते महाग झालेली आहेत, बियाणं महाग झालेत, डिझेल महागलंय, पण पिकाला हमीभाव मिळेनासा झालाय. कधी निसर्गाचा कोप तर कधी सरकारच्या चुका. आयात निर्यात धोरणामुळं शेतकरी कर्जबाजारी होत आहे. हमीभावाचा कायदेशीर अधिकार देण्यास सरकारला का अडचण आहे? देशाचा शेतकरी रस्त्यावरती काय? शेतकऱ्याचे प्रश्न कधी सुटणार आहेत? शेतकऱ्यावरचं रस्त्यावरती येणं कधी थांबणार आहे? पुढचा प्रश्न. मध्यम वर्गाची गळचेपी. फक्त टॅक्स भरायचा आणि सुविधांचं काय? पाचवा प्रश्न. देशाची अर्थव्यवस्था चालवणाऱ्या प्रामाणिक मध्यम वर्गाचा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मध्यम वर्ग प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स भरतो. त्याच्या पगारातून इन्कम टॅक्स कापला जातो. तो रस्त्यावरती उतरला तर टोल टॅक्स कापला जातो. पण बदल्यात काय मिळतंय?
ना चांगला रस्ता, ना मोफत आरोग्य, ना दर्जेदार मोफत शिक्षण. संपूर्ण देशाचा आर्थिक भार वाहणाऱ्या मध्यम वर्गाला सरकारने केवळ टॅक्स भरण्याचं वसुलीचं माध्यम समजलं आहे का? भारतीय रेल्वे वंदे भारत विरुद्ध जनरल डबा. 6वा प्रश्न आहे, रेल्वे प्रवाशांचा बुलेट ट्रेन आणि वंदे भारतचं स्वागतच आहे. विकास झालाच पाहिजे, पण एका बाजूला VIP ट्रेन सुरू होत असताना सर्वसामान्याची लाईफलाईन असलेल्या पॅसेंजर आणि एक्सप्रेस गाड्यांचं जनरल आणि स्लीपर डबे कमी का केले जात आहेत? आज रेल्वेच्या डब्यात माणसांना जनावरांसारखं कोंबून प्रवास करावा लागतोय. रेल्वेचं उशिरा येणं, तिकिटांचे वाढलेले दर आणि रेल्वेचा सुरक्षेचा प्रश्न यावर सरकार गांभीर्याने विचार करणार आहे की नाही? छोटे उद्योग आणि व्यापाऱ्यांचं मरण. 7वा थेट प्रश्न, MSME आणि छोट्या व्यापाऱ्यांचा 2016ची नोटबंदी आणि त्यानंतर अत्यंत घाईघाईने केलेली GST गुंतागुंतीची पद्धत यामुळे देशातील कोट्यावधी उद्योग उद्ध्वस्त झालेले आहेत, बंद पडलेले आहेत. कॉर्पोरेट क्षेत्राला कोट्यावधी रुपयाची करमाफी आणि बँकांची कर्जमाफी मिळते, पण देशात सर्वात जास्त रोजगार निर्माण करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना आणि किरकोळ दुकानदारांना जगवण्यासाठी सरकारकडे काय धोरण आहे? महिला सुरक्षा केवळ घोषणा की सत्य? 8वा थेट प्रश्न, देशातील महिलांच्या सुरक्षिततेचा बेटी बचाव बेटी पढाव घोषणा ऐकायला खूप सुंदर वाटते, खूप छान वाटते, पण देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणारे महिलांवरती अन्याय, अत्याचार आणि गुन्हेगारी कमी झाली आहे का? अनेक गंभीर प्रकरणामध्ये जेव्हा आरोपींना राजकीय राज्याश्रय मिळतो, तेव्हा पीडितेला न्याय मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतात. महिला संसदेत किंवा कॉर्पोरेट पर्यंत पोहोचल्या खऱ्या, तरी सामान्य घरातील मुलगी रात्री सुरक्षित घरी पोहोचू शकते का? हा प्रश्न कायम आहे. हे महिलांवरचा अन्याय कधी थांबणार आहे? महिलांवरचे होणारे अन्याय, अत्याचार थांबणार आहेत की नाही? सरकार यावरती काय ठोस पावलं उचलणार आहे की नाही? 9वा प्रश्न, आरोग्य आणि शिक्षण खाजगीकरणाचा विळखा. 9वा प्रश्न थेट जनतेचा, जगण्याच्या मूलभूत अधिकाराचा. आज देशात एखादा माणूस गंभीर आजाराने आजारी पडला तर त्याला खाजगी हॉस्पिटलचं बिल भरता भरता त्याचं घरदार विकण्याची वेळ येते. सरकारी रुग्णालयामध्ये औषधे नाहीत, डॉक्टरांची कमतरता आहे, तर दुसरीकडे खाजगी शाळांची फी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली. देशातील अनेक नागरिकाला दर्जेदार मोफत शिक्षण आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळताना दिसत नाही. हा त्यांचा हक्क आहे, पण तो मिळताना 12 वर्षात दिसत नाही. मग 12 वर्षामध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे का? सरकार मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी अपयशी ठरलंय का? केंद्रीय लोकशाहीची स्वायत्तता. 10वा प्रश्न, लोकशाहीच्या चौकटीचा. ED, CBI आणि इन्कम टॅक्स या यंत्रणाचा वापर भ्रष्टाचार संपवण्यासाठी झालाच पाहिजे, यात दुमत नाही. पण मागील 12 वर्षातील आकडेवारी पाहिली तर असं लक्षात येत आहे, 95% पेक्षा जास्त कारवाया केवळ विरोधी पक्षातील नेत्यावरच झालेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे ज्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश करतात. त्यांच्यावरील चौकशा कशा काय थंडावतात? ही कोणती वॉशिंग मशीन आहे ज्याने भ्रष्टाचारीही पवित्र होतात? विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी. जनतेचा थेट 11वा प्रश्न, आपल्या अस्तित्वाचा. देशात कॉन्क्रीटची जंगले उभी राहत आहेत, पण निसर्गाचा समतोल बिघडला चाललाय. निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे. उन्हाळ्यात उन्हाचा पारा 46 अंशाच्या वरती जातोय, पावसाळ्यात शहरे पाण्याखाली जात आहेत आणि हिवाळ्यात श्वास घेणं फार कठीण होत आहे. स्मार्ट सिटी आणि हायवेच्या नावाखाली लाखो झाडं कापली जात आहेत. हा निसर्गाचा विनाश करणारा विकास आपल्या पुढच्या पिढीला काय देऊन जाणार आहे? हवामान बदलल्यावर सरकारचं काय धोरण आहे? हवामान बदलावर सरकार केवळ कागदावरच राहणार आहे का? सामाजिक सलोखा आणि देशाची एकजूट. आणि शेवटचा आणि सर्वात महत्वाचा 12वा प्रश्न, सामाजिक सलोख्याचा. भारताची ताकद ही विविधतेत एकता आहे, पण गेल्या 12 वर्षात जात, धर्म, भाषेच्या नावावर समाजात ध्रुवीकरण वाढलंय की कमी झालंय?
सोशल मीडियावरून पसरवला जाणारा द्वेष, टीव्ही चॅनलवरील हिंसक डिबेट्स यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनातील शांतता हिरावली गेली आहे. विकास आणि केवळ आर्थिक नसावा, तो सामाजिक सुसंवादाचाही भाग आहे. देशात शांतता आणि बंधुभाव टिकवण्यासाठी सरकार कठोर पावले कधी उचलणार आहे? मित्रांनो, हे होते थेट जनतेचे 12 प्रश्न, जे आज देशातील प्रत्येक शेतकरी, प्रत्येक तरुण, प्रत्येक आई, प्रत्येक मध्यमवर्गीय नागरिक स्वतःला विचारतोय. निर्भय लोकतंत्रचा उद्देश कोणावर चिखलफेक करणं बिलकुल नाहीये, तर लोकशाहीचा जो मूळ आत्मा आहे, म्हणजे सरकारला प्रश्न विचारणं, तो जिवंत ठेवणे आहे. जेव्हा लोक प्रश्न विचारणे बंद करतात, तेव्हा हुकुमशाहीचा जन्म होतो. जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही मांडलेले 12 प्रश्न थेट तुमच्या मनातील आहेत, तुमच्या हक्काचे आहेत, तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा. हा आवाज फक्त आमच्या चॅनेलचा नाही, तो तुमचा आवाज आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप्सवर आणि सोशल मीडियावर शेअर करा. आणि हो, देशातील अशाच निर्भीड, निष्पक्ष आणि खऱ्या पत्रकारितेची ताकद वाढवण्यासाठी तुमच्या स्वतःच्या निर्भय लोकतंत्र यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मनात जर अजून एखादा प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका नव्या विषयाच्या निर्भीड विश्लेषणासह. तोपर्यंत पाहत रहा निर्भय लोकतंत्र. धन्यवाद.